ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आता आजच्या भागामध्ये यांची संक्रांतीची लगबग सुरू झाली आहे बरं का. सायली तिच्या काहीतरी कामात असते, पण सारखी अर्जुनला आठवून आठवून ती लाजत असते, मुरडत असते. तिला खूप भारी वाटत असतं. तर आता कुसुम तिला आवाज देते आणि म्हणते, अय सायली, उद्याचं निमंत्रण दिलंय बरं का त्यांना. सायली म्हणते, कोणाला ग आणि कसलं? मग कुसुम म्हणते, अगं उद्या संक्रांत साजरी करायला इथेच यायचं असं सांगितलंय बरं तुझ्या ह्यांना. मग सायली कुसुमच्या जवळ बसते आणि म्हणते, होय काय कुसुमताई? या दोघी कसलं तरी काम करताय प्रेक्षकांनो. आणि आता काम करता करता त्यांचं बोलणं चाललंय. आता ही सायली जरा वेळ विचार करते आणि म्हणते, अगं कुसुमताई, पण हे इथे आले तर मधुभाऊंना आवडणार नाही ग. आधी तर ती हसते, मग विचार करून बोलते की अगं मधुभाऊंना आवडणार नाही, मग मधुभाऊंना त्रास होतो, मग ह्यांनाही त्रास होतो, पण मला हे सगळं आवडत नाही ग मग कुसुमताई. मग आता ही कुसुम म्हणते, अगं सायली, तुझं बरोबर आहे, कळतंय मला, पण काय आहे ना, ह्या सगळ्या त्रासातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल बघ. शिवाय अर्जुन किती धडपडतोय ग तुझ्यासाठी, हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. त्रासातून वाईटातून नक्की चांगलं होतं, या बाबतीत माझा अनुभव खूप चांगला आहे. तर आता पुढे बघा, चैतन्य अर्जुनच्या मागे मागे करून म्हणत असतो, अरे तुझी धडपड कुसुमताईंना दिसतीये, म्हणूनच तर त्यांनी निरोप पाठवलाय ना तुझ्यासाठी. मग मलाही खात्री आहे, अरे मधुभाऊंना पण तुझी धडपड दिसणार आहे. अर्जुन म्हणतो, चैतन्य करेक्ट, माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे बघ. एक एक दिवस मी माझ्या बायकोच्या आणखीन जवळ जातोय. सायली म्हणते, काय ग कुसुमताई, तू आधी तर खूप चिडचिड करायचीस अर्जुन सरांवर, आणि आता काय झालं तुला? मग ही कुसुम तिची गंमत करते आधी आणि म्हणते, आहेच ग तो चिडका बिब्बा. आणि मग हसते आणि म्हणते, पण मनाने हिरा आहे ग, हिरा. आणि शिवाय मधुभाऊ किती घालून पाडून बोलतात ग त्याला, पण नाही बाई, हटला नाही तो मागे. तुझी एक झलक बघायला तो रोज इथे येतो. सायली म्हणते, मी तुला सांगितलं होतं ना कुसुमताई, अर्जुन सरांनी एखाद्या वेळेला एखादी गोष्ट ठरवली की ते कधीच हार मानत नाही बघ. आता ही इकडनं बोलतीये, तो तिकडनं बोलतोय, म्हणजे दोघांनी ठरवलंय. आणि आता यांनी सांगितलंय पण प्रेक्षकांनो की मालिकेमध्ये बरेच इंटरेस्टिंग ट्विस्ट वगैरे येणार आहेत. तर आता इकडे अर्जुन एक्झॅक्टली तेच सांगतोय चैतन्याला की मी आता हार मानणार नाहीये चैतन्य. मला माहितीये मिसेस सायलींचं माझ्यावर पण खूप प्रेम आहे, पण जोपर्यंत मी मधुभाऊंचं मन जिंकत नाही तोपर्यंत त्या मला बोलून दाखवणार नाहीत. आता चैतन्य जरा विचार करतो, ह्याची गंमत करूया. तो म्हणतो, काय रे अर्जुन, म्हणजे हे तुझं गेस वर्क चाललंय, म्हणजे तू फक्त अंदाज लावतोय, तुला काय माहिती खरंच सायली वहिनीचं तुझ्यावर प्रेम आहे? जर सायली वहिनीचं तुझ्यावर प्रेमच नसेल तर काय करशील तू अर्जुन? आता अर्जुन त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, चैतन्य तू हे मुद्दाम करतोयस ना? आधी तर दिवसातनं 100 वेळेला म्हणायचास की मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम आहे, खरंच प्रेम आहे, आणि आता मुद्दाम मला त्रास द्यायला म्हणतोयस ना? खरं सांग चैतन्य. अर्जुनला आता टेन्शन आलं बरं का, म्हणजे तो हसतोय खरा पण त्याला आलंय टेन्शन. खरंच सायलीचं प्रेम नसेल तर? पण चैतन्य त्याला आणखीन भीती घालत म्हणतो, याला डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणतात असं काहीतरी म्हणतो तो, म्हणजे वाईटात वाईट काय होईल याची चर्चा आपण करायला हवी ना अर्जुन. म्हणजे हा मुद्दाम वर्स्ट काय होईल याच्या बाबतीत हा विचार करतोय आणि म्हणतोय, अरे उद्या जर सायली वहिनी म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये, मग काय करशील रे? आता एकदम सिरियस होऊन जातो अर्जुन बरं का. आणि थोड्या वेळ एक 2-3 सेकंड विचार करतो आणि म्हणतो, मग मला तर काही करावंच लागणार नाही चैतन्य, कारण तसंही माझा आपोआप जीव चालला जाईल, मी त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही चैतन्य. आता चैतन्य लगेच सिरियस होतो आणि म्हणतो, ए बाबा ए, अरे सॉरी, अरे असलं काहीतरी बोलू नकोस रे तू. अर्जुनच्या डोळ्यात पाणी वगैरे आलंय. चैतन्य म्हणतो, तू अशी मूर्खासारखी बडबड नको करूस बरं अर्जुन. अरे सायली वहिनीचं प्रेम तुझ्यावरती असेलच रे बाबा, तुझ्या मनासारखं सगळं होणार आहे, डोंट वरी. अर्जुन आता स्माइल करतो आणि इकडे कुसुम सुद्धा सायलीला तेच सांगते एक्झॅक्टली, अगं सायली, मला ना तुझ्या मनासारखं हवंय ग सगळं. नाही म्हणजे परत परत तुला सांगते मी सायली, अर्जुनकडे तुझं मन मोकळं कर. अगं आधी ठीक होतं, त्याच्या मनात काय आहे हे तुला माहित नव्हतं, पण आता किती अंत बघणार आहेस सायली तू त्याचा? अगं अर्जुन तुझ्यासाठी योग्य जोडीदार आहे हे तुला कळतंय ना सायली? मग मधुभाऊंना कळेपर्यंत कशाला थांबायचंय बाई? त्या अर्जुनची तडफड तुझ्याच्यानी कशी बघवली जाते ते तुझं तुलाच माहिती बाई, पण तुझी ही तडफड होते ना सायली,
ती काही मला बघवत नाहीये बाई. खरंय ना प्रेक्षकांनो कुसुमचं, सायली आता जरा ओव्हर करते. ठीक आहे, मोठ्या माणसांचा मान ठेवायला पाहिजे वगैरे, पण मधुभाऊ पण आता ओव्हर थिंक करताय. आणि काय होतंय ना प्रेक्षकांनो, एवढं प्रकरण खेचतायत ना हे, की हे सगळं यांच्या दोघांची लव्ह स्टोरी बघण्याची मजा पण निघून चालली आहे. सायली म्हणते, माझे काय हाल होत आहेत ना कुसुमताई, ते माझं मला माहिती ग, पण माझा नाईलाज आहे. जोपर्यंत मधुभाऊंची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मला ह्यांच्यापासून लांबच राहावं लागणार आहे ना ग. आता या कुसुमलाही ते कळतंय, पण काय करणार, टेन्शन टेन्शन, बहुत ज्यादा टेन्शन है. कसं आहे माहितीये का प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायलीचं प्रेम अगदी ताऊन आणि सुलाखून निघणार आहे. ते काय म्हण आहे ना, मला एवढं डिटेल माहिती नाही, पण त्यांच्या प्रेमाची अगदी कडक परीक्षा बघणार आहे देव, असं काहीतरी चालू आहे आता. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, अरे चैतन्य, मला माहित आहे त्या माझ्याशी का बोलत नाहीत. चैतन्य म्हणतो, माहिती आहे ना तुला, झालं तर मग सगळे नकारात्मक विचार बाजूला ठेव आणि मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला लाग. अर्जुन म्हणतो, तेच ना, मला मधुभाऊंना मनापासून कन्व्हिन्स करायचंय आणि त्यांनाही असं मनापासून वाटलं पाहिजे रे की त्यांच्या मुलीसाठी परफेक्ट जोडीदार मीच आहे. मधुभाऊंची परमिशन मिळवण्यासाठी मला जे जे करावं लागेल ना ते मी सगळं करणार आहे बघ. मी रोज कुसुमताईच्या घरी जाईल. मधुभाऊंनी दार नाही उघडलं तरी काही हरकत नाहीये, मी दाराच्या बाहेर उभं राहील, पण आता मी माझ्या बायकोपासून दूर राहणार नाहीये. चैतन्य म्हणतो, आणि उद्याच्या खास दिवसासाठी तुला खास इन्व्हिटेशन आहे, विसरलायस काय. अर्जुन म्हणतो, अरे ऑफकोर्स, कसा विसरील मी, नक्कीच जाणार आहे मी. संक्रांतीच्या दिवशी मी त्यांच्याशिवाय कसा राहू. नाही, जनता चाळीमध्ये संक्रांत इतकी जोरदार सेलिब्रेट होते हे मला माहितीच नव्हतं रे चैतन्य. आता तू बघच, उद्याची संक्रांत मी माझ्या बायको सोबत सेलिब्रेट करणार म्हणजे करणारच. चैतन्य म्हणतो, चालेल. आता अर्जुनने पक्का निर्धार केलाय. आता हे सगळं ती प्रिया ऐकते बरं का प्रेक्षकांनो. आता तुम्हाला खरं सांगू का, खरं तर मी इतकं नकारात्मक कधी बोलत नाही, पण आता या प्रियाच्या कट कारस्थानाचा, म्हणजे तुम्ही सगळे म्हणताय तसं खरंच आता ऊत आलेला आहे. ठीक आहे, ही करते कट कारस्थानं, पण एवढं होऊनही हिचे कारस्थानं काही सक्सेस होत नाहीत बऱ्याच अंशी. पण आता ओव्हर झालं हिचं एवढंच म्हणेल. काय आपलं सारखं सारखं तेच 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 तेच, एक तर ही त्या सुभेदारांच्या घरी येऊन बसलीये, तेच अगदी मला डायजेस्टच होत नाहीये. असो, आपण मालिकेच्या पात्राविषयी बोलतोय, तर आता प्रिया ठरवते, बघतेच मी अर्जुन, तू उद्या संक्रांत कशी साजरी करतो चाळीमध्ये जाऊन. तुझ्या आणि सायलीच्या नात्यावर मी संक्रांत आणलेलीच आहे. आता तुमच्या दोघांच्या भेटीवर संक्रांत आणते की नाही ते बघच तू अर्जुन. हिने हिच्या मनाशी असा पक्का निर्धार केलाय, तर आता बघा त्यासाठी ती काय प्रयत्न करते. आता सकाळ झाली आणि विचार करायला लागते ती, आवरून सावरून आंघोळ बिंगोळ करून मस्त. आता काय करू, अर्जुन न कसा थांबेल, कोणाला काहीतरी झालं तरच हा थांबेल, पण त्यासाठी काय करू यार, कोणाला आजारी पाडू, असा तिचा विचार चाललाय. पण तेवढ्यात पूर्णाजी येतात त्यांच्या खोलीतून, विमलला आवाज देत आणि म्हणतात, ए विमल विमल. विमलताई येतात तिथे आणि म्हणतात, काय झालं पूर्णाई. मग पूर्णाजी म्हणतात, अगं विमल, मला ना जरा पित्त झाल्यासारखं झालंय बघ, थोडं ऍसिडिटी सारखं वाटतंय, थोडा काढा देतेस का ग मला. मग विमल म्हणते, हो आणते हो पूर्णाई, तुमच्या खोलीत आराम करा तुम्ही. आता पूर्णाजी एवढं बोलून निघून जातात त्यांच्या खोलीत. आता प्रियाला लगेच आयडियाची कल्पना आली आहे बरं का. म्हणजे सायली आश्रमात असताना मधुभाऊंना काय द्यायची पित्त झाल्यावर हे तिला आठवतं. तर त्यावेळेचा सीन त्यांनी दाखवलाय भूतकाळातला. सायली म्हणते, हे घ्या मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, काय ग हे. सायली म्हणते, मोहरीचं पाणी आहे मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात, अगं पण याने उलट्या होतील ना मला. सायली म्हणते, अहो त्यासाठीच देते मी तुम्हाला, उलट्या झाल्यानं की सगळं पित्त निघून जाईल तुमचं आणि चक्कर पण येणार नाही. आता प्रियाला तो सीन आठवतो आणि प्रिया ठरवते, अरे हा, मोहरीचं पाणी अपचन झाल्यावर मधुभाऊ हेच प्यायचे. म्हातारीला हे दिलं ना तर तिला अपाय काहीच होणार नाही, पण ते उलटीसारखं फिलिंग वगैरे येईल ना, त्याने अर्जुन पॅनिक होईल आणि तिची सेवा करण्यासाठी तो घरीच थांबेल. ही मस्त आयडिया आहे. पण इकडे बघा, सायलीची तिळगुळाची सगळी तयारी झाली बाई. तिने तिळगुळाचे लाडू सुद्धा वळवून ठेवलेत. आता तिळगुळाच्या लाडवाचा खमंग वास कुसुमच्या नाकापर्यंत पोहोचतो. कुसुम तिथे येते आणि म्हणते, अगं बाई सायली, काय छान केलेत ग लाडू तू. वा वा, अगं तिळगुळाचा सुवास चाळीच्या गेट पर्यंत जात असणार बघ. आज कोणीतरी खास पाहुणे येत आहे. सायली गोड दिसते ना या ड्रेसमध्ये. मग ही कुसुम म्हणते, पाहुण्यांसाठी चाललंय ना सगळं हे.
सायली म्हणते, तुझ्या त्या खास पाहुण्याला मागच्या वर्षी माझ्या हातच्या तिळगुळाच्या वड्या फार आवडल्या होत्या बरं. मग कुसुम म्हणते, अगं बाई, पण पुढच्या वर्षीपर्यंत पुरेल एवढं केलंयस तू. तर आता सायली म्हणते, अगं कुसुमताई, हे काही एका माणसासाठी नाहीये, मला घरी पण पाठवायच्या आहेत ह्या वड्या. मग कुसुम म्हणते, घरी? अगं, सुभेदारांच्या घरी पाठवणार आहेस तू? पण आता प्रेक्षकांनो, पुन्हा पुढे प्रियाचं सीन दाखवलाय. आता प्रियाला ते मोहरीचं पाणी करायचंय. बरं, आता एक मध्ये बोलते मी, ही सायली आता त्या तिळाच्या वड्या करेल ना, तर ही प्रिया तिच्या नावाने त्या वड्या खपवू शकते. म्हणजे काय काय होईल याचा अंदाज आपल्याला बऱ्या अंशी आधीच लागतो. आता विमल काहीतरी करत असते तिथे काढा पूर्णाजीसाठी. प्रिया विचार करते, ही विमल ना फार कडमडत असते किचन मध्ये. काय करू या विमलला इथून हाकलवण्यासाठी? हिला बाहेर काढावं लागेल. आता विमल म्हणते, काही हवंय का तुम्हाला ताई? प्रिया म्हणते, मी अर्जुनला कॉफी नेऊन देते विमलताई. मग विमल म्हणते, नको नको, नाही म्हणजे दादाला कॉफी मी देते ना नेऊन, राहू द्यात तुम्ही, उगाच तुम्ही गेला तर ते चिडचिड करतील ना विनाकारण. मग प्रिया म्हणते, अरे हो गड्या, तुम्ही म्हणताय तसं करू. अर्जुन चिडला तो घोर डोक्यावर घेईल, त्याचा त्रास पूर्णाजी आणि मामीलाच होतो ना. हरकत नाहीये, तुम्ही नेऊन द्या कॉफी ही. आता प्रिया ती कॉफी बनवते आणि विमल जवळ देते आणि म्हणते, जा जा पटकन जा. विमल म्हणते, हो जाते. आता इकडे सायलीचं आणि कुसुमचं पुन्हा डिस्कशन त्यांनी दाखवलंय. सायली कुसुमला म्हणत असते, आज हे येणार आहेत ना, ह्यांच्या बरोबर मी तिथे ह्या वड्या पाठवेल ना, आणि मनापासून वाटतंय ग मला की तिथे सगळ्यांना ह्या वड्या आवडतील आणि खातील ग सगळेजण या वड्या. मग ही कुसुम म्हणते, तुझं वेडेपणा आहे की भोळसटपणा आहे? मग ही सायली म्हणते, कुसुमताई, तुला हवंय ते म्हण, पण आज गोड बोलण्याचा दिवस आहे की नाही, म्हणून मला असं वाटतंय की आज सगळं काही गोड होणार आहे. आता कुसुम स्माइल करते हिच्या पॉझिटिव्हिटीला. सायली म्हणते, तू बघ कुसुमताई, आज मी इथे ह्या वर्षी तुझ्या घरी वड्या बनवते, पण पुढच्या वर्षी मी माझ्या घरी वड्या बनवत असेल अगदी मानाने, आणि इथे माझ्या माहेरी तुझ्यासाठी पाठवेल मी वड्या. आता झालेली वडी कुसुमला दिली आहे सायलीने, आणि मग कुसुम म्हणते, एवढा आत्मविश्वास कुठून येतो ग तुझ्यामध्ये? सायली म्हणते, यांच्या डोळ्यात जो खंबीरपणा आहे ना, त्यामुळे मला हा आत्मविश्वास मिळतोय कुसुमताई, आणि तू बघच कुसुमताई, हे लवकरच सगळं ठीक करणार आहे. मग कुसुम सायलीला पण एक तिळगुळाची वडी देत म्हणते, तुझ्या तोंडात पण गोड वडी पडो. आणि दोघीही स्माइल करायला लागतात. पण कुसुम म्हणते, मस्त झाली भारी, कमाल, झक्कास झाली वडी, छान झाल्यात ग. आणि एक दोन वड्या कुसुम अजून खाते. सायली स्माइल करते. काय ना प्रेक्षकांनो, आज जरा स्लो दाखवलंय त्यांनी, पण ठीक आहे, स्टेप बाय स्टेप दाखवणारच ना ते. एकदम कसं काय दाखवतील आणि रोज कुठून एकदम हॅपनिंग आणतील ते, म्हणजे काही ना काही तर त्यांना स्टेप बाय स्टेप दाखवावंच लागेल ना. पण फक्त ना या प्रियाचे जे कारस्थान आहे ना, ते जरा कमी करावे. त्यांनी प्रतिमा आत्या गायब केली, ते रविराज गायब केले, बाकी फक्त ह्या प्रिया आणि त्या पूर्णाजी आणि त्या कल्पनाताई यांच्यामध्येच फक्त चालू आहे. एकतर खरं प्रियापेक्षा जास्ती मला मैपतचे सीन बघायला आवडतायत. आता हिने तो काढा बनवलाय बरं का, कसा तरी म्हणजे आठवून बनवलाय. तो कसला मोहरीचा काढा, त्याने उलट्या होतात म्हणे, तर आता तो काढा ती बनवते आणि विचार करते, यस, आता हा काढा म्हातारी पिणार आणि आजारी पडणार. अख्खी रेसिपी दाखवली या काढ्याची. आणि मग प्रिया म्हणते, आता हा ऍसिडिटी पेशंटने पिला काढा की मळमळ उलट्या सुरू होऊन जातील, आणि या वयामध्ये चक्कर आली किंवा उलटी झाली तर घरातले सगळे घाबरून जातील, आणि अर्जुनला इथेच याच घरामध्ये त्याची संक्रांत साजरी करावी लागेल. म्हणजे हिने काहीही करून अर्जुनला इथे थांबवायचा बेट केलेलाच आहे, आणि तो तिचा बेट सक्सेसफुल होणार नाहीये हे आपल्याला माहितीये. उगाचच बिचारीची मेहनत दाखवत असतात. आता काय सांगू, तर आता प्रियाने ठरवलंय हा काढा पूर्णाजीला द्यायचा, पण आता तो त्यांचा काढा म्हणून ती देते. बरं, पूर्णाजी एवढ्या अनुभवी आहेत, त्यांना वास पण नसेल आला का मोहरीचा? कमाल आहे की. हे असं काही दाखवतात ना प्रेक्षकांना, मग विश्वास बसत नाही. आपण या मालिकेला खूप स्टँडर्ड समजतो ना, म्हणून म्हटलं. तर आता या पूर्णाजी म्हणत असत, नको नको बाई, मला काही आता काढा नको, मला बरं वाटतंय. मग प्रिया म्हणते, असं काय करते ग पूर्णाजी, तूच सांगितलं ना विमलताईंना काढा बनवायला, आता तो प्यायसाठी तुला 3-3 बायका कशाला हव्यात? बघा कशी उद्धट सारखी बोलते. मग या पूर्णाजी म्हणतात, अगं मगाशी होत होतं मला ऍसिडिटी सारखं, आता नाही होते, आता बरं वाटतंय ना मला, मग कशाला पिऊ? मग कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला बरं वाटतंय ना पूर्णाई, मग नका पिऊ काढा, राहू द्या. मग प्रियाला येतं टेन्शन,
कल्पनाताई म्हणतात, मी ना पूर्णाई असं करते, भरपूर साखर घातलेली कॉफी तुम्हाला करून देते. मग पूर्णाजी म्हणतात, अगं बाई किती शहाणी आहेस ना तू. मग लगेच त्यात पुन्हा चिडतात, म्हणतात, हो आहे मी शहाणी. काय पूर्णाई, तुम्हाला काही वाटतं का कॉफी वगैरे काही मिळणार नाहीये तुम्हाला, मुकाटपणे हा काढा पिऊन टाका. आता पूर्णाजी म्हणतात, किती त्रास देताय तुम्ही सगळे मला, येऊ द्या माझ्या प्रतापला, सांगते तुमचं नाव सगळ्यांचं, तक्रारच करते मी त्याच्याकडे. आता या कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला काय तक्रार वगैरे करायची ना करा, हवं तर पोलिसांकडे करा, पण हा काढा आत्ता प्या. आता हे सगळ्या जणी मागेच लागलाय, काढा प्या करून. प्रिया म्हणते, असं काय करते पूर्णाजी, पी न ग काढा. तू आजारी असली की मला नाही ग आवडत अजिबात, मला टेन्शन येतं ना. मग म्हणजे हिला टेन्शन येतं बरं का. आता लगेच त्या पूर्णाजी म्हणतात, बरं बाई आण. आता त्या काढा पिताय तर मोहरीचा एवढा घमघम वास त्यांना येणार नाही का, पण पिला बाई त्यांनी अख्खा कपभर काढा. नेहमीप्रमाणे प्रियाच्या मनासारखं झालं. आता प्रिया तो अख्खा काढा पेईपर्यंत पूर्णाजीकडे बघत असते. आणि आता या कल्पनाताई म्हणतात, बरं आता तुम्ही खोलीत जाऊन आराम करता का पूर्णाई, चला बरं. मग आता पूर्णाजी म्हणतात, हो बाई पडते थोड्या वेळ. विमल म्हणते, पूर्णाई मी थोड्या वेळाने तुम्हाला उठवते. मग त्या म्हणतात, बरं. आता प्रिया वाट बघत असते, कधी पूर्णाजीला मळमळ होईल, कधी उलट्यासारखा त्रास होईल, असं ती सारखी त्यांच्या तोंडाकडे बघत असते बरं का. आता पूर्णाजी उठून त्यांच्या खोलीत निघायला लागतात, असं कंतात वगैरे, आई बाई माझी आई असं करून त्या असं जात असतात. आता जाता जाता म्हणजे तिथून अशा टेबलापासून त्या पुढे सरकतात आणि प्रिया विचार करत असते, अरे यार या म्हातारीला अजून मळमळल्यासारखं का होत नाहीये, मी एवढा मोहरीचा काढा दिलाय तरी हिला उलटीसारखं होत नाहीये, हिची तब्येत बिघडलीये असं अर्जुन निघायच्या आत कळायला हवं ना सगळ्यांना, या म्हातारीला तर चक्कर पण येत नाहीये. आता पूर्णाजी जायला लागतात तेव्हा म्युझिक असं डेंजर लावलंय ना त्यांनी. आता एकदम पूर्णाजीला मळमळ मळमळ खळबळ खळबळ व्हायला लागती पोटामध्ये आणि पूर्णाजीला असं गर्रकन चक्कर येते आणि त्या अशा खुर्चीवर बसायचा प्रयत्न करत असतात. मग पटकन कल्पनाताई त्यांना खुर्ची देतात आणि म्हणतात, बसा बसा पूर्णाई, काय झालं तुम्हाला. अर्जुन बिचारा खालीच उतरत असतो त्याच्या खोलीतनं, असं काळे ड्रेस बीस घालून तो निघालाय. मग आता हे सगळे पॅनिक होतात, काय झालं पूर्णाई, काय झालं. लगेच प्रिया म्हणते, मी पाणी आणते. पूर्णाजी म्हणतात, जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय, मळमळल्यासारखं होतंय. अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता पूर्णाई जवळ आलेत. चैतन्य म्हणतो, पूर्णाई काय झालं, बरं वाटत नाहीये का. आता हा अर्जुन आहे ना अश्विनला फोन लावत असतो, पण नेमका अश्विनचा फोन लागत नसतो. आता प्रिया म्हणते, हळूहळू सावकाश पूर्णाजी. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई चला आपण वॉशरूम मध्ये जाऊ, तुम्हाला उलटी होते का, चला चला. आता कल्पनाताई बाथरूम मध्ये नेत आहेत पूर्णाजीला हात धरून आणि इकडे हा अर्जुन सारखा फोन करतोय अश्विनला. अश्विनचा फोन नेमका लागत नाहीये. चैतन्य सारखा विचारतोय, खरे लागला का रे फोन. मग आता हा अर्जुन म्हणतो, अरे तो फोनच घेत नाहीये, बहुतेक तो ना ओपीडी मध्ये बिझी असेल, मी मेसेज टाकतो त्याला. मग आता प्रिया मजा घेत असते बरं का अर्जुन पॅनिक झालेला बघून. मग आता अर्जुन विचार करत असतो, असं कसं पूर्णाजीला मध्येच उलट्या होतात, आत्ता मगाशी तर नाश्ता केला पूर्णाजीने. आता अर्जुन बिचारा चलबिचल झालाय. साहजिक आहे प्रेक्षकांनो, घरातल्या कुठल्याही अशा वयस्कर माणसांचं दुखायला लागलं ना तर खरंच टेन्शन येतं घरामध्ये सगळ्यांना, आणि आम्हाला फार अनुभव आहे बाई याचा. तर आता बघा प्रिया अशी अर्जुनच्या सिच्युएशनवर हसते. इकडे चाळीमध्ये संक्रांत साजरी केली जाते. आता या काकू आहेत ना त्या अनाऊन्स करतात, अरे चला सगळ्यांनी आता पतंग उडवायची स्पर्धा होणार आहे, कोण जिंकणार आहे आता, शीतल जिंकेल का तिचा नवरा जिंकेल, असं त्यांचं छान लगबग चालू आहे संक्रांतीची. चढाओढ रंगणार आहे आता. मग सगळे चाळकरी जल्लोष मध्ये असतात आणि सांगतात शीतल जिंकेल, कोणी म्हणतं आमकं तो तिचा नवरा जिंकेल. मग त्या काकू म्हणतात, थांबा थांबा आता कळेलच थोड्या वेळाने आपल्याला. आणि आता ह्या सगळ्यांची लगबग चालू आहे तेव्हा सायलीची मात्र तगमग चालू आहे, अर्जुन केव्हा येईल म्हणून. आता त्या काकू म्हणतात, चला सगळ्यांनी तोपर्यंत तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. आता मधुभाऊनी ठरवलंय, जाने दो सबको तिळगुळ पे कॉन्सन्ट्रेशन करो. मधुभाऊ भरपूर तिळगुळ खाऊन घेतात आणि सायली अर्जुनची वाट बघतीये आणि कुसुम सुद्धा बरं का. सायलीचं कुसुम पण अर्जुनची सारखी वाट बघतीये. आता हे प्रतापराव आलेत घरी. पूर्णाजीला विचारतात, कसं वाटतंय तुला पूर्णाई, आता बरं आहे की नाही तुझं. पूर्णाजी म्हणतात, अरे प्रताप कशाला उगाचच तू तुझं फॅक्टरी सोडून आला बाबा, बरं वाटतंय बाबा मला, असं पूर्णाजी सांगतात प्रतापरावांना. लगेच प्रिया म्हणते, पूर्णाजी तुला जरा काही झालं ना आम्हाला टेन्शन येतं ग, पण तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, आम्ही कोणी कुठेही बाहेर जाणार नाहीये. आता अर्जुनला हिचं बोलणं खटकतं बरं का. आता चैतन्याला पण खटकलंय. मग अर्जुन म्हणतो की अश्विन आता निघालाय पूर्णाई हॉस्पिटलमधनं, तो येईल आणि तुला चेक करेल. मग पूर्णाजी म्हणतात, कशाला सगळेजण तुम्ही एवढी लगबग करताय. मग कल्पनाताई म्हणतात, असू दे हो पूर्णाई, हे बघा तुम्ही ना थोडं थोडं पाणी पित राहा,
कारण ते उलट्यामधनं तुम्हाला सारखं पाणी पडलंय ना, नाहीतर डिहायड्रेशन वगैरे व्हायचं तुम्हाला. आता या पूर्णाजी एकदम थकून गेल्या बरं का. आता ह्या विमलताई म्हणतात, मी साखर मीठ घालून पूर्णाजीसाठी पाणी करू का? मग लगेच प्रिया म्हणते, हो करा करा विमलताई. म्हणजे हीच उत्तरं देते बरं का. माझ्या पूर्णाईला कसला त्रास व्हायला नकोय. आता अश्विन आलाय पळत पळत. अस्मिता म्हणते, कुठे होतास रे अश्विन, केव्हाची आम्ही वाट बघतोय तुझी. अश्विन म्हणतो, सॉरी सॉरी, पेशंट होते ना खूप. ए पूर्णाजी, कसं वाटतंय तुला आता? अश्विन पूर्णाजीला चेक करत असतो. आता प्रिया लगेच म्हणते, अरे अश्विन, अरे मगासपासून तिला चक्कर येते, उलट्या येत आहेत. अरे एवढं टेन्शन आलं बघ मला, तुला काय सांगू. म्हणजे काय लागली हिला टेन्शन आलं पाना. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी, तुला उलटी झाल्यावर बरं वाटतंय ना आता? मग लगेच प्रिया म्हणते, मी काय म्हणते अश्विन, आपण पूर्णाजीला ऍडमिट करूया का? आता हे सगळे घाबरतात ना असं बोलल्यानंतर, सगळे तिच्याकडे बघायला लागतात. मग अश्विन म्हणतो, अगं अगं थांब तन्वी, मला जरा चेक तर करू दे पूर्णाजीला. काय ग पूर्णाजी, तुझ्या छातीमध्ये जळजळते का? पूर्णाजी म्हणतात, नाही नाही बरं आहे बाबा मला. लगेच प्रिया म्हणते, अरे नाही रे अश्विन, आपण ऍडमिटच करू ना. शेवटी अर्जुन संतापतो आणि म्हणतो, अश्विन हिला सांगतोस का? काही झालेलं नसताना विनाकारण पॅनिक सिच्युएशन का क्रिएट करते ही? आता प्रिया पण त्याच्यावर दातोट खाते आणि अर्जुनही तिच्यावरती दात खायला लागतो. मस्त दाखवलाय हा शेवटचा सीन प्रेक्षकांनो. पण तुर्तास तरी हा भाग संपला. तर पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये अर्जुन आणि सायली दोघे पतंग उडवताना दाखवलेत. आता मधुभाऊ येतात मध्ये, यांची चांगली पतंगबाजी रंगात आलेली असते. मग आता मधुभाऊ येऊन म्हणतात, सायली चल घरामध्ये, बस झाला आता. मग अर्जुन मधुभाऊंना तिळगुळ देत म्हणतो, मधुभाऊ, आमच्या नात्यावरची संक्रांत आता तुम्हीच दूर करा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि सायलीला म्हणतो, आपण पुढच्या वर्षी जोडीने संक्रांत साजरी करणार आहोत. प्रेक्षकांनो, येणारे एपिसोड इंटरेस्टिंग असतील यात शंकाच नाहीये. थोडासा धीर धरा, बघूयात पुढे काय काय घडतंय. पण आजचा भाग छान दाखवला त्यांनी, ओके दाखवला. माझ्यासाठी एखादा लाईक करायला विसरू नका आणि प्लीज 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 माझं चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कमीत कमी माझ्या वाढदिवसापर्यंत जरा जवळ तरी जाईल मी 1 लाख सबस्क्रायबरच्या. चॅनल सबस्क्राईब करा आणि TTMचे येणारे सगळे एपिसोड एन्जॉय करायला विसरू नका. आणि हो, घरोघरी मध्ये खूप इंटरेस्टिंग दाखवत आहेत सध्या, त्या मालिकेचा रिव्ह्यू पण मी देते. आवर्जून त्या मालिकेचा रिव्ह्यू माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता सोमवारी अर्जुन आणि सायलीची पतंगबाजी बघायला. धन्यवाद.